महाराष्ट्रात 40 लाख कथित बांगलादेशींनी इन्युमरेशन फॉर्म भरल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मशिदींमधून मोठ्या प्रमाणात बोगस इन्युमरेशन फॉर्म भरले जात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. महाराष्ट्रात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे इन्युमरेशन फॉर्म भरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मशिदींमधून मोठ्या प्रमाणात बोगस इन्युमरेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथंही 8,000 जे इथं वास्तव्यच नसून मूळचे बांगलादेशातील असल्याचा दावा आहे. त्यांच्या नावानं इन्युमरेशन फॉर्म भरल्याची माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही आक्षेप नोंदवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकही बांगलादेशी मतदार राहू देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एसआयआरचं काम अंतिम टप्प्यात आहे. इन्युमरेशन फॉर्म भरण्यासाठी अवघे 8 दिवस शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं. अद्याप सुमारे 30% मतदारांनी आपले फॉर्म भरले नसल्याचं सांगत सर्व पात्र मतदारांनी लवकरात लवकर आपले इन्युमरेशन फॉर्म भरावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. किरीट सोमय्या आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता शेवटच्या टप्प्यात आहे. 1 आठवडा बाकी आहे. अजून 30% मतदारांनी आपला फॉर्म भरून दिलेले नाही. या सगळ्यांना अपील करतो की सगळ्यांनी आपला फॉर्म भरून एसआयआर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना द्यावं. त्याचबरोबर जे मशिदीतून मोठ्या प्रमाणात बोगस फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, इथे पण हिंगणघाट आणि तिथे 8,000 असे बोगस जे इथे राहत नाही, मूळचे इथले नाही, बांगलादेशी यांनी फॉर्म भरलेला असं माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 40 लाखहून अधिक बांगलादेशींनी अशा प्रकाराने फॉर्म बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर दिले आहे. या सगळ्यांच्या संबंधात आम्ही ऑब्जेक्शन घेणार आणि महाराष्ट्राचा मतदार यादीत एक पण बांगलादेशीचं नाव राहणार नाही.